ओम गुरुदेव। ओम श्री गुरुभ्यो नमः। निकले है यात्रा पे मंजिल का पता नहीं, सद्गुरु जी है साथ में पहुंचने की भी चिंता नहीं। परमपूज्य वचन माऊलींच्या सोबतचा हा प्रवास वचन यांच्या 7व्या स्टेशनवर येऊन पोहोचला आणि असं लक्षात आलं की परमार्थाची यात्रा तर आपली आहे, पण ती यात्रा पूर्ण होण्यासाठी जास्तीत जास्त मेहनत मात्र गुरुदेवांनाच आपल्यासाठी करावी लागते। आपण फक्त गुरुदेवांच्या चरणांजवळ येऊन बसायचं, मग ते सत्संगाचं निमित्त असो की गुरुदेव आश्रमात आलेले माहीत झाल्यावर अगदी गावाकडे जाताना किंवा गावाकडून येताना थोडा वेळ का होत नाही, पण त्यांच्याकडे येणं झालं तरी त्यांना जे आपल्याला द्यायचं असेल ते देण्यासाठी ते सतत तत्पर असतात। त्यांचा एकच उद्देश असतो की येथे आलेला प्रत्येक जीव परमानंदापर्यंत कसा पोहोचेल, मग त्यासाठी त्याच्या जीवनातील विवंचना कशा सोडवायच्या किंवा त्याला त्याच्या संसारात असलेल्या टोचण्या कमी कशा करायच्या यासाठी ते प्रयत्न करतात। परंतु त्याबरोबरच वचनायांच्या या भागात त्यांनी हेही स्पष्ट केलं की प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला, हनुमंतरायांनी अवतार घेतला, भगवान श्रीकृष्णांनी अवतार घेतला, तेव्हा त्यांनाही अशा 2-4 टोचण्या होत्याच आणि आपण तर सर्वसामान्य माणसं आहोत, त्यामुळे हे चालतच राहणार आहे, त्याचा विचार करायचा नाही। सगळीकडे सगळ्या प्रकारची भेसळ आहे आणि हवेच्या प्रदूषणाबरोबर विचारांचंही प्रदूषण सगळीकडे आहे, त्यामुळे ज्या ठिकाणी गेल्यावर आपली मनस्थिती शांत व्हायला मदत होईल अशा ठिकाणी संधी मिळेल तेव्हा गेले पाहिजे। गुरुदेवांच्या लहानपणी त्यांच्या घरातील वातावरण परमार्थाला पोषक कसं होतं तो अनुभव सांगताना त्यांनी वैयक्तिक मार्गदर्शनही केलं। साधक कोणत्या मार्गावरचा आहे, त्याला पुढे जाण्यासाठी कशाची आवश्यकता असते त्याचंही गुपित ते सांगतात। आपल्या मनात, बुद्धीत, चित्तात परमात्मा आणायचा असेल तर त्यासाठी आवश्यक असणारी धर्मशास्त्रातील माहितीही ते देतात। नराचा नारायण आणि नारीची श्रीलक्ष्मी होण्यासाठी जन्माला आलेला हा जीव स्वतःचीच ओळख विसरला आहे, त्याची ओळख या जीवाला ते करून देतात। आपण मिळवलेली संपत्ती स्थिर राहण्यासाठी आपण पुण्य करत राहिले पाहिजे। जोपर्यंत आपले पुण्य आपल्या पाठीशी आहे तोपर्यंत परमेश्वर सुद्धा आपलं काही वाईट करू शकणार नाही। इमारत जेवढी मोठी तेवढा तिचा पाया खोल असतो, तसंच आपल्या परमार्थाला जर वाढवायचं असेल, उच्च करायचं असेल तर ध्यानरूपी पाया खोल गेला पाहिजे, म्हणजे आपण अंतर्मुख व्हावं, आपण ध्यानाची गोडी लावून घ्यावी हे ते सांगतात। पॉवर हाऊसला जोडलेल्या कनेक्शनचे उदाहरण देऊन आपले गेलेले फ्यूज टाकण्यासाठी आपल्यालाही सद्गुरूंजवळच यावं लागेल। ज्यांना ज्यांना देवाज्ञा होते ते मरून जातात, परंतु ज्यांना गुरु आज्ञा होते ते तरुण जातात। आपल्यालाही हा भवसागर तरुण जायचा असेल तर गुरु आज्ञेचं पालन करावं लागेल। आत्मप्रचिती करून घ्यायची असेल तर या कातड्याच्या, या मांसाच्या जगातून बाहेर यावं लागेल। पोट भरण्याची विद्या प्राप्त करायची असेल तर त्यासाठी क्रमाक्रमाने एका वर्गातून पास होत पुढच्या वर्गात जाऊन तो अभ्यास करावा लागतो। मग हा तर परमार्थ आहे, इथेही अभ्यास करावाच लागेल ना, नाहीतर हा जन्म संपून जाईल आणि देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी असं होऊन जाईल। एकदा पेढा तोंडात टाकला की त्याच्या चवीच्या चर्चेत गुंतायची गरज पडत नाही, तशीच ही अनुभूती असते। देवपूजा, अर्चन, कार्यक्रम हे सर्व ठीक आहे, पण ह्या पांगुळ गाड्याचा आधार कुठपर्यंत घेणार? आपल्या मनात आले आणि आपोआप झाले ह्या स्थितीपर्यंत आपण कधी पोहोचणार याची खंतही त्यांना वाटते आपल्यासाठीच, आणि त्यासाठीचा पुरुषार्थ कसा करावा यासाठी ते प्रवृत्त करतात। जीव काय आहे, मन कोण आहे, त्याचा परिवार कोणता हे सांगताना गुरुदेव म्हणतात, मनाच्या नादी लागण्यापेक्षा आत्म्याच्या नादी लागा। साधकांना जागवण्यासाठी अत्यंतिक तळमळीने ते प्रयत्न करतात। निस्वार्थपणे आपला प्रसाद साधकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सतत तयार असतात। लेकुराची या हिता सदा वाहे आपुल्या चित्ता, ऐसी कणुवाळ्याची जाती करी लाभा विन प्रीती। मी आणि माझं यातून बाहेर पडल्याशिवाय परमार्थाची चटक लागणार नाही, म्हणून तर त्यातून बाहेर येण्यासाठी गुरुदेवांना एक ना अनेक युक्त्यांनी आपल्याला जागवावं लागतं। परमार्थासाठीची कारणं जरी बाहेर असली तरी तो आपल्या आतच आहे हे आपल्याला वारंवार ते सांगतात। व्यवहारातील हिशोब आपल्याला लवकर समजतात, म्हणून व्यवहारातील फिक्स डिपॉझिटचे उदाहरण देऊन गुरुकृपेची माहिती आपल्याला सांगतात। शक्तिपात दीक्षेची कृपा ज्या साधकावर होते, मग तो संसारात असला तरी त्याची साधना कशी चालू असते याची उदाहरणे ते देतात। सर्वात मग गुरुदेव परिवाराच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आजपर्यंतच्या कार्यातील काही आठवणी आणि साधकांनी गुरुदेवांना वेगवेगळ्या उपाधींनी कसं संबोधित केलं, त्यांच्या काही स्मृतींना उजाळा मिळाला। कोणताही कोणताही गुन्हा एकदम करत नाही, तर त्यामागची पार्श्वभूमी कशी असते यावरही गुरुदेवांनी आपली नजर नेऊन ठेवली आहे।
आपल्या नशिबात सर्व काही चांगलं असावं असं जर आपल्याला वाटत असेल तर कोणत्याही बाबतीत सारासार विचार करून घेतलेल्या निर्णयानुसारच आपण आपले कर्म केले पाहिजे. देव आपल्याला जे काही देतो ते आपल्या कर्मानुसारच देतो, परंतु आपल्या नशिबात नसलेलंही सद्गुरू आपल्याला देतात. असं असताना सुद्धा आपण मी आणि माझं मध्येच जगत असू तर हे प्रवृत्तीत जगणं आहे. आपल्याला निवृत्तीत जगता आलं पाहिजे. त्यासाठी आपण काय केले पाहिजे हे आपल्याला वचनांच्या या भागात सापडेल. संग्रहच करायचा असेल तर नश्वर वस्तूंचा करण्यापेक्षा ईश्वरी भावाचा, सत्संगाचा, सदाचाराचा, धर्माचरणाचा, संत महापुरुषांच्या सानिध्याचा करावा. तुम्ही जर सद्गुरूंकडे आला आहात तर परमार्थ प्रदर्शनी करू नका. तुमच्या आचरणात त्यांचं दर्शन होईल असा परमार्थ करा, असं गुरुदेव आपल्याला सांगत आहेत. आणि शेवटी परमपूज्य गुरुदेवांनी प्रेमाची परिभाषा सांगितली. ते म्हणतात, जो आत्म्यावर प्रेम करतो तो निर्गुण निराकाराला पोहोचतो आणि ज्याचा आत्मा प्रेमात उतरतो तो सगुण साकाराला प्राप्त होतो. अशा अनेक पद्धतीने अमूल्य असं ज्ञान गुरुदेव आपल्याला सत्संगाच्या माध्यमातून देत आहेत. या संपूर्ण जगात आपलं हित फक्त आपल्या सद्गुरूंनाच माहीत असते. म्हणूनच त्यांच्या या वर्षावात आपण स्वतःला चिंब भिजवत राहायचं आणि म्हणायचं, तेरे ज्ञान पर मेरी सदा टिकी रहे दृष्टी, तेरी कृपा से भरी दिखे सदा सारी सृष्टि, तेरी कृपा से भरी दिखे सदा सारी सृष्टि. जगत का आईना भी करे बुलंद मुझको, तेरी राहों का दर्पण सदा साफ रखे मुझको, तेरी राहों का दर्पण सदा साफ रखे मुझको. जो भी करूँ कर्म वो तेरी सेवा ही बन जाए, निर्माण हो जो भी मुझसे होकर वो तुझे अर्पण हो जाए, निर्माण हो जो भी मुझसे होकर वो तुझे अर्पण हो जाए. नहीं पता मुझे समर्पण किसे कहते हैं, नहीं पता मुझे समर्पण किसे कहते हैं, बस परमात्मा की राह में विसर्जन हो जाए, बस परमात्मा की राह में विसर्जन हो जाए. तेरा तुझको अर्पण प्रभु. ओम गुरुदेव.